Hello students, today we are going to discuss our next point from the chapter Mathematical Logic is negations of compound statements. Okay, number first, negation of conjunction. Negation of conjunction. The negation of P and Q is negation P or negation Q. बघा इथं निगेशन कसं घेतलेलं आहे, ह्या पी स्टेटमेंटचं निगेशन पी आणि अँडचं कन्व्हर्जन ऑर मध्ये घेतलंय आणि क्यूचं निगेशन क्यू. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. 6 इज इव्हन अँड परफेक्ट नंबर. आता ह्याचं आपल्याला निगेशन तयार करायचंय. द निगेशन ऑफ दिस स्टेटमेंट इज, आता ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म काय, 6 इज इव्हन म्हणजे पी अँड क्यू. हे पी स्टेटमेंट, हे क्यू अँड पी अँड क्यूचं निगेशन पी और निगेशन क्यू. मग ह्या फॉर्ममध्ये आपल्याला ह्या स्टेटमेंटचं लिहायचं. द निगेशन ऑफ दिस स्टेटमेंट इज 6 इज नॉट इव्हन ऑर, अँडचं कन्व्हर्जन कशामध्ये झालंय, ऑर नॉट परफेक्ट नंबर. देन नेक्स्ट, निगेशन ऑफ डिसजंक्शन. द निगेशन ऑफ पी और क्यू इज निगेशन पी अँड निगेशन क्यू. सेम आहे, ऑरचं कन्व्हर्जन अँड मध्ये झालंय आणि पी आणि क्यूचं निगेशन घेतलंय. ओके, नोट बघा. आता हे दोन्ही निगेशन ऑफ कंजंक्शन म्हणजे निगेशन ऑफ पी अँड क्यू इक्विव्हॅलन्स काय, निगेशन पी और निगेशन क्यू, आणि निगेशन ऑफ पी और क्यू इक्विव्हॅलन्स काय आहे, डेफिनिशन आहेत दोन्हीच्या. ह्या निगेशन पी अँड निगेशन क्यू आर कॉल्ड डी मॉर्गन्स लॉ. आता हे जे दोन आहेत ते डी मॉर्गन्स लॉ आहेत. आणि हे जर ह्या स्टेटमेंट पॅटर्नसाठी जर तुम्ही ट्रूथ टेबल तयार केला तर निगेशन ऑफ पी अँड क्यू इक्विव्हॅलन्स काय येणार आहे, निगेशन पी और निगेशन क्यू. हे दोन्ही बघा तुम्ही ट्राय करून. देन नेक्स्ट डेफिनिशन, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन मीन्स conditional statement, P conditional Q. The negation of P conditional Q is P and negation Q. म्हणजे P as it is, कंडिशनलच्या ऐवजी अँड कनेक्टिव्ह येईल आणि Q हा निगेशन येईल Qचं. दॅट इज निगेशन ऑफ P कंडिशनल Q इक्विव्हॅलन्स P अँड निगेशन Q. ह्याचा आपण ट्रूथ टेबल तयार केला तर ह्या दोन्हीचे कॉलम सेम येतील, निगेशन ऑफ P कंडिशनल Qचा आणि P अँड निगेशन Qचा. Then next definition, negation of biconditional. The biconditional P biconditional Q is, आता ह्याचं मीनिंग ऍक्च्युअल बघा, P biconditional Q चा कंजंक्शन ऑफ स्टेटमेंट. ह्याची डेफिनेशन काय, P कंडिशनल Q अँड Q कंडिशनल P लिहू शकतो कारण डबल साइडेड आहे. P कंडिशनल Q लिहा अँड Q कंडिशनल P. म्हणजेच काय लिहिता येईल, डेफिनेशन नुसार पी बाय कंडिशनल क्यू इक्विव्हॅलन्स पी कंडिशनल क्यू अँड क्यू कंडिशनल पी. हे झाली आता ओरिजिनल डेफिनेशन बाय कंडिशनलची. आता आपल्याला ह्याचं निगेशन तयार करायचंय. द निगेशन ऑफ पी बाय कंडिशनल क्यू इज पी अँड निगेशन क्यू और क्यू अँड निगेशन पी. बघा दॅट इज, बघा आता इथं निगेशन घेतलं आपण, negation of P by conditional Q equivalence P and negation Q or Q and negation P. Okay. The next point बघा, converse, inverse and contrapositive. From implication P conditional Q we can obtain 3 implications called कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह फक्त आपण कंडिशनल स्टेटमेंटचं तयार करू शकतो, म्हणजे पी कंडिशनल क्यू, अदर कोणत्याही स्टेटमेंटचं नाही. ओके, बघा आता क्यू कंडिशनल पी इज कॉन्व्हर्स ऑफ पी कंडिशनल क्यू. पी कंडिशनल क्यूचं कॉन्व्हर्स काय असते, क्यू कंडिशनल पी. त्याच्यानंतर निगेशन पी कंडिशनल निगेशन क्यू इज कॉल्ड द इनव्हर्स ऑफ पी कंडिशनल क्यू. हे इनव्हर्स आहे. त्याच्यानंतर निगेशन क्यू कंडिशनल निगेशन पी इज कॉल्ड
the contrapositive of P conditional Q. Okay. Next question. Write the converse, inverse and contrapositive of the following. Number first बघा, if it rains then the match will be cancelled. कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह आपल्याला फक्त कंडिशनल स्टेटमेंटचे तयार करता येतात. ओके, आपलं दिलेलं स्टेटमेंट कंडिशनल आहे, इफ आणि देनच्या बिटवीन आहे. ओके, पी स्टेटमेंट इट रेन्स आणि देनच्या नंतरचं क्यू कॉलन द मॅच गेट्स कॅन्सल्ड. त्याच्यानंतर बघा, गिव्हन स्टेटमेंट इज सिम्बॉलिक फॉर्म काय, पी कंडिशनल क्यू. आता पी कंडिशनल क्यूचं आपल्याला काय तयार करायचंय, कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. आपल्याला माहित आहे इट्स कॉन्व्हर्स इज क्यू कंडिशनल पी. मग ह्या फॉर्म मध्ये स्टेटमेंट लिहायचं, फक्त क्यू स्टेटमेंट काय, इफ क्यू लिहायचं देन पी. इफ द मॅच गेट्स कॅन्सल्ड देन इट रेन्स. त्याच्यानंतर सेकंड, इट्स इनव्हर्स मीन्स पी कंडिशनल क्यूचा इनव्हर्स. इट्स इनव्हर्स इज निगेशन पी कंडिशनल निगेशन क्यू. दोन्ही स्टेटमेंटला नॉट जोडायचं फक्त. इफ इट डज नॉट रेन देन द मॅच विल नॉट बी कॅन्सल्ड. त्याच्यानंतर थर्ड, इट्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह इज म्हणजे पी कंडिशनल क्यूचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह, निगेशन क्यू कंडिशनल निगेशन पी. इफ द मॅच इज नॉट कॅन्सल्ड देन इट डज नॉट रेन. फक्त क्यू आणि पी स्टेटमेंटला फक्त ह्या फॉर्म मध्ये आपल्याला कन्व्हर्ट करायचंय. फक्त लक्षात आलं पाहिजे, पी कंडिशनल क्यूचं कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन. राईट द निगेशन्स ऑफ द फॉलोइंग. 3 + 3 < 5 और 5 + 5 = 9. आता हे कोणत्या फॉर्म मध्ये, पहिलं स्टेटमेंट आपण पी घेऊ, लेट पी कोलन ह्या फॉर्म मध्ये लिहायचं, 3 + 3 < 5 अँड सेकंड क्यू. ओके, सिम्बॉलिक फॉर्म काय, पी और क्यू दोन्हीच्या मध्ये ऑर कनेक्टिव्ह आहे. आता पी और क्यूचं आपल्याला निगेशन फाइंड करायचंय. द निगेशन ऑफ, बाय डेफिनेशन निगेशन ऑफ पी और क्यू इज निगेशन पी अँड निगेशन क्यू. दॅट इज निगेशन ऑफ पी और क्यू इक्विव्हॅलन्स निगेशन पी अँड निगेशन क्यू. आता ह्या फॉर्म मध्ये आपल्याला स्टेटमेंट लिहायचं आहे. 3 + 3 < 5. नंबर असेल तर ह्या फॉर्म मध्ये, लेस दॅन असेल तर < आणि ग्रेटर दॅन असेल तर लेस दॅन < ह्या फॉर्म मध्ये लिहायचं. आणि इक्वल असेल तर नॉट इक्वलच्या फॉर्म मध्ये निगेशन तयार करायचं. अँड 5 + 5 इज नॉट इक्वल टू 9. Then next question, 7 < 3 and 4 < 11. हे पी स्टेटमेंट घेऊ, लेट पी फर्स्ट स्टेटमेंट आणि सेकंड क्यू घेऊ, दोन्हीच्या मध्ये अँड आहे म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म पी अँड क्यू. निगेशन काय, निगेशन ऑफ पी अँड क्यू इज निगेशन पी और निगेशन क्यू. देअरफॉर निगेशन ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज, इथं ग्रेटर आहे तर 7 < 3 आणि अँडच्या ऐवजी और 4 < 11. देन नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. द नंबर इज नायदर ऑड नॉर परफेक्ट स्क्वेअर. आता ह्याच्यामध्ये नॉट आलेले बघा, लेट पी स्टेटमेंट घेताना आपण काय घेतोय, द नंबर इज ऑड. इथं नायदर दिलेलं आहे पण आपण नंबर इज ऑड घेतलाय पी. आणि क्यू स्टेटमेंट द नंबर इज परफेक्ट स्क्वेअर. आता सिम्बॉलिक फॉर्म काय येणार आहे ह्याचा, निगेशन पी, कारण इथं नायदर नॉर आले, निगेटिव्ह आले स्टेटमेंट, पण आपण द नंबर इज ऑडला पी घेतलंय आणि परफेक्ट स्क्वेअरला क्यू. मग याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येईल, निगेशन पी अँड निगेशन क्यू. ओके, आता ह्याचं निगेशन काय असते बघा, इथं निगेशन ऑफ निगेशन पी अँड निगेशन क्यू. तर हे निगेशन पी ला अप्लाय केल्यानंतर काय येईल, निगेशन ऑफ निगेशन पी म्हणजे पी येईल. आणि हे निगेशन अँडला अप्लाय केल्यानंतर ऑर मध्ये कन्वर्ट होईल. निगेशन ऑफ निगेशन क्यू म्हणजे फक्त क्यू. आता ह्याच्याप्रमाणे स्टेटमेंटमध्ये बदल करायचा.
The negation of given statement is the number is an odd or perfect square. Okay. Next बघा last. The number is an even number if and only if it is divisible by 2. आता हेच आपल्याला निगेशन तयार करायचंय. फर्स्ट आता सिम्बॉलिक फॉर्म पी स्टेटमेंट काय घेऊ. इफ अँड ओनली इफच्या आधीचं स्टेटमेंट पी घेतलं. दी नंबर इज अन इव्हन नंबर. आणि क्यू इफ अँड ओनली इफच्या नंतरचं स्टेटमेंट क्यू. दी नंबर इज डिव्हिजिबल बाय 2. सिम्बॉलिक फॉर्म पी बाय कंडिशनल क्यू. निगेशन आपल्याला माहित आहे. याचं निगेशन काय असते. पी अँड निगेशन क्यू और क्यू अँड निगेशन पी. आता ह्याप्रमाणे स्टेटमेंटमध्ये बदल करायचा. फक्त दिलेलं स्टेटमेंट ह्या फॉर्ममध्ये लिहायचं. ते झालं ह्याचं निगेशन. द निगेशन ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज. आता पहिल्यांदा काय पी अँड निगेशन क्यू. पी स्टेटमेंट काय ए नंबर इज इव्हन. आणि अँडचा यूज इथं बट प्रमाणे केलाय. बट नॉट डिव्हिजिबल बाय 2. हे झालं पहिलं. त्याच्यानंतर ऑर. इथं ऑर घेतलं. ऑर आता क्यू स्टेटमेंट आधी ए नंबर इज डिव्हिजिबल बाय 2 अँडचा यूज बट घेतलाय. अँडच्या ऐवजी बट यूज केलाय. बटचा यूज पण अँड प्रमाणे होतो. आणि नॉट पी ए नॉट इव्हन. ओके.